दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे तिघांना नवं आयुष्य मिळू शकलं. ज्ञानेश्वर वनघरे, वय वर्ष 20 असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या कुटुंबात आई भारती व मोठी बहीण कल्याणी आहे. ज्ञानेश्वर मोबाईल दुरुस्तीचं काम करायचा. काही कामानिमित्त तो घरून दुचाकीने निघाला. वाटेत त्याच्या दुचाकीला अपघात झाला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती खालावल्याने त्याला एम्स नागपूर येथे हलवण्यात आलं. त्याच्या मेंदूत तीव्र रक्तस्राव झाला होता. 3 दिवस एम्स मध्ये उपचार झाले, मात्र प्रतिसाद नसल्याने डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, डॉक्टर सुचेता मेश्राम, डॉक्टर महेंद्र चौहान, डॉक्टर पुष्कर चौधरी यांच्या चमूने त्याला मेंदू मृत घोषित केलं. मुलाचा मृत्यू झाल्याने आईला धक्का बसला आणि म्हणाली, माझ्या पोटचा गोळा गेला, पण जाता जाता तिघांना नवं आयुष्य देऊन गेला.